ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना। नमस्कार नमस्कार नमस्कार। आज 30 डिसेंबर 2023 रोजी आज आपण वाशी तालुक्यात आलेलो आहोत। आज आम्ही एक महाराजांच्या शेताला व्हिजिट दिलेली आहे। ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचा वापर करून ज्वारीसाठी एक आलेला रिझल्ट आज आपण ते महाराजांना आपण चर्चा करू आणि कसं कुठल्या संदर्भात कसं यूज करत होतं ते आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया। महाराज तुमचं नाव काय? भाऊसाहेब केशव कवडे, बावी तालुका वाशी। अच्छा, हे ज्वारीसाठी तुम्ही हे प्रोडक्ट वापरले? हां। कशासाठी वापरले होते? त्याच्यात आळी पडलेली होती। आळी पडली होती? अच्छा, आळी पडली आणि त्याच्यात तुम्ही फवारणी केली। फवारणी करून किती दिवस झालं? 20-25 दिवस झाले। 22 दिवस झालं। काय रिझल्ट कसा आला तुम्हाला? रिझल्ट चांगला आहे सध्या तर। रिझल्ट चांगला आलेला आहे? हां, हो। औषधं चांगली आहेत का? हो हो वापरायला पाहिजेत? हो। ज्वारी चांगली आली तुमची? चांगली आली। हो। बरं, महाग वाटले का? नाही काय तसं नाही ना? बरं, ज्वारी आपण पाहू शकता, हे महाराजांची ज्वारी आहे। आज ज्वारी कशी बनलेली आहे, पान वगैरे ह्याचे क्वालिटी पण बनलेली आहे, कलर आहे, ग्रीनरी चांगली आलेली आहे। ही ज्वारी आहे। ह्याला ग्रो नायट्रोकिंग स्प्रेडॉल 90 आणि एफसीचा स्प्रे केलेला होता। आज त्यांनी मला एक जशी फवारणी केली तसं बोलत होते की ज्वारी चांगली आली, तुम्ही एकदा पाहायला या। आज हे पाहण्यासाठी मला आज योग आला, कारण की मला पण कामानिमित्ताने येणं झालं नाही। आज आपण ह्या सरांना आपण ग्रो नायट्रोकिंग एफसी पावडर आणि पेस्टोइड दिलेलं होतं। आज त्याच्यामुळे की आळी गेली ना? हां, पूर्ण आळी गेली। तर महाराज आपण विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आणि रोगमुक्त कुटुंब या ह्याच्या आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही सामील झालात, त्याच्याबद्दल मी तुमचं हार्दिक स्वागत व अभिनंदन करतो। आज की काळाची गरज आहे, विषमुक्त अन्न, विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब ची गरज आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण तुम्ही थोडकी सुरुवात केलेली आहे। हे अन्न आहे, आपण वर्षभरासाठी आपण तयार करतो, जेणेकरून की थोड्या प्रमाणात विष आपल्या अन्नातून बाहेर घालवण्याचं काम तुम्ही करत आहात। त्याच्याबद्दल मी तुमचं ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टच्या माध्यमातून स्वागत व अभिनंदन करतो। धन्यवाद।